इथं फक्त सत्य बोल. इथं मित्र मित्र लवडा लसून या जगात कोण कोणाचं नसतं. कोण कधी पण मरू शकतो भाई. जिंदगी आपलं जागा. तुम्ही धंदे टाकताय स्वतःच्या जीवावर टाका, लोकेशन बघून टाका. तुमचे रील स्टार मित्र तुमच्या दुकानावरून तुमची मार्केटिंग करणार नाही की माझ्या मित्रांनी दुकान टाकलंय जावा घ्या. असलं कोण नाही भाई. स्वतःच पडलेलं असतंय सगळ्यांना आजकाल. आणि तुम्हाला वाटत असेल तुमचं मित्र परिवार लय मोठं आहे, लवडा लसून तुमच्यानी 10 पटीने जास्त मोठं आहे आणि सगळे जीव घेत भाई त्यांच्या लय अडचणीत मी मदतीला आलोय. पण भाई समजतोय ना आपल्या अडचणीत कोण नाहीयेत. आपले पैसे आपण दिले. पैशांचा तर मुद्दा सोडून टाका. जर पैशांचा विषय निघला की डायरेक्ट महाभारत तयार होतो. व्हिडिओ चालू ठेव, बंद करू नको. आणि दुसरा मुद्दा भाई नाही का तुम्हाला सांगतोय, आपण पण धंदा टाकला, चांगल्या लोकांचा विचार केला, चांगलं की कमी पैशामध्ये जेवण ठेवावं गरीबांना. अरे मग बोलला गरीब कोणच नाही तर कमी पैशामध्ये कोण जेवतच नाही. आणि मी म्हटलं मित्र परिवार लय मोठा आहे माझा, रील स्टार लोकांचा. बुल्ला कोण नाही आलं इकडं, कोणच घॉप घॉप. मग कोणी सपोर्ट नाही केला आपल्याला भाई. आपण हॉटेल उघडलं, आपल्याला सपोर्ट नाही केला. मी 1000 ब्लॉगर लोकांना मेसेज केले, पैसे देतो भिकाऱ्यांनो या माझ्या दुकानाचा व्हिडिओ काढायला. कोण नाही आलं. मित्रांना बोललो या, आले 4 जण. उपकार केला ते पण आले. तुम्हीच माझे भाऊ लोक आहेत, बाकीचे नाही आहेत. आणि अजून नाही का भाई मी म्हंटल गरीबांना जेवण करावं, पुण्याचं काम. जेवढ्या वेळा मी पुण्य केलंय मला 0 भेटलंय. 0 डायरेक्ट भिंगरी गोलवाली. म्हणून मी आता पुण्याचं काम सोडून दिले आणि मी आपलं वाडी एक्सप्रेस हॉटेल बंद केलंय आणि रील स्टार कॅफे म्हणून कॅफे चालू केले. आणि ते चालू केलं आणि चालवायला देऊन टाकले. आता मी लंड बाय संड मोकर आहे. आता मग मी आता नुसतं प्रमोशन ठाक ठू हा